आणि याच्या आधी झालेला सामना होता मिरान 11 विरुद्ध आप्पा स्ट्रायकर्स विरुद्ध मिरान 11. या सामन्यामध्ये मिरान 11 संघाने बाजी मारली आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय संजीव परब. एक 40+ खेळाडू आहे आणि या खेळाडूने मात्र वर्चस्व निर्माण केलं या पूर्ण सामन्यामध्ये आणि त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे आणि आपल्याला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. आणि मी विनंती करतो अवतार सिंग सर, अनिल राय अंकल आणि किरण पटेल सर यांना विनंती करेल आपण संजीव परब यांचा सन्मान करायचा आहे. 50+ खेळाडू आहे आणि या 50+ खेळाडूने मात्र आज या संपूर्ण सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करीत सामनावीराचा किताब पटकावलाय आणि शिल्पकार ठरला या सामन्याचा. आणि 40+ स्पॉन्सर्ड बाय बबन बागवे सर यांच्या माध्यमातून ही कॅप टी शर्ट देखील या ठिकाणी बेस्ट डील फायनान्सच्या माध्यमातून आणि नी एलबी सपोर्ट जे आहे ते साईकता क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून देखील स्पॉन्सरशिप. आणि चांगली शृंखला आणि या चांगल्या शृंखलेमध्ये या सामन्यामध्ये संजीव परब यांनी देखील हा सामना वन साइड झुकवला. तर बळूया सामन्याकडे. पहिला चेंडू मात्र सिंगल या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती प्राप्त केले. आणि पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज अमित. आणि हा चेंडू मात्र बघता बघता सीमा रेषा पार, दणदणीत चौकार आणि या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली फलंदाजी या फलंदाजाच्या माध्यमातून. आजचा दिवस सीपीडी प्रीमियर लीग सीझन 5 चा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये जो सामना चालू आहे आपल्या समोर 2 मातबर संघ आहेत, 2 बलाढ्य संघ आहेत. कुलस्वामीने अव्हेंजर्स विरुद्ध मल्हार 11 चालू असेल हा विद्यमान सामना. आणि या विद्यमान सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यानंतर निलेश फलंदाजी मार्कवर आला आणि पहिल्या चेंडूवरती गणाघाती प्रहार, हल्ल्यावरती प्रतिहल्ला आणि चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. आणि या 4 धावेनिशी 5 धावा धावफलकावरती लागल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. तिसरा चेंडू आपल्या षटकातील, गोलंदाज अमित. आणि हा चेंडू मात्र तू शेर तुम्ही बब्बर शेर. पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज या ठिकाणी अमित. 3 चेंडू मागे 5 धावा खर्च करीत चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी देखील निलेशच्या माध्यमातून चालू असलेला सामना आपल्या समोर आहे. कुलस्वामी अव्हेंजर्स विरुद्ध मल्हार 11 संघ. मल्हार 11 संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि हा ओव्हरपिच चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न सफल होता, मात्र चेंडू खाली समीर येतोय आणि तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचं हे षटक आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी देखील करतोय आणि पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती टिचून मारा केला जातोय. जालिम मारा, विषारी मारा, भेदक मारा, तिखट मारा आणि चेंडू निर्धाव. आणि शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. गोलंदाज अमित गोलंदाजी मार्कवर. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने टोलण्यात आलेला हा अलॉंग द कार्पेट फटका. त्या फटक्यामागे फक्त एकच धाव आणि या एका धावेनिशी स्कोर बोर्ड एका षटकाच्या अखेरीस आपल्या समोर असेल. लेखाजोखा प्रणय घोलप यांच्या माध्यमातून स्कोररची भूमिका या सीपीएल सीझन 5 मध्ये चांगल्या रीतीने अव्वल दर्जाची उत्कृष्ट दर्जाचे गुणलेखकाची भूमिका बजावताना प्रणय घोलप आणि आमच्यापर्यंत लेखाजोखा आतापर्यंत एका षटकाचा पोहोचवतायत. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 8 धावा, 8 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन विघ्नेश. पहिल्या चेंडूवरती हलक्या रीतीने हलक्या हाताने चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलण्यात आलेला होता. त्या चेंडूवरती मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी बघायला मिळते. संघाची धावसंख्या 10 धावा. मल्हार 11 संघ ज्याप्रमाणे साहिलने उल्लेख केला होता, हमारी बैटिंग अच्छी है, हम 50+ स्कोर करना
चाहेंगे और हम करेंगे. बघूया निलेश फलंदाजी मार्कवर आहे. 50+ स्कोर होईल की नाही हा येणारा काळच सांगेल. आणि ओव्हरपिच चेंडू होता, झोरकस मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि एक धाव. आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचं हे दुसरं आणि अंतिम षटक हाताळताना गोलंदाज विघ्नेश वरती या ठिकाणी साई पनाडकर यांचा विश्वास. आणि बघूया या विश्वासाला सार्थ ठरतायत की नाही. येणारे 4 चेंडू सांगतील. विघ्नेश या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. फलंदाज राज फलंदाजी मार्कवर. आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची आउटर एज घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि तत्पूर्वी एक धाव. आणि या एका धावेनिशी स्कोरबोर्ड आपल्या समोर असेल. धावा धावफलकावरती येत आहेत 12 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे रिस्ट्रिक्शन्स, फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्सचे शेवटचे 2 चेंडू आपल्या समोर असतील. गोलंदाजी मार्कवर. आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. मात्र या ठिकाणी अचूक फेकी आणि यू मिस आय डेफिनेटली हिट अशा प्रकारची फेकी होती. आणि फलंदाज निलेश परततोय तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद, फलंदाज क्रमांक पहिला हादरा, पहिला डोस, पहिली नस्सर, पहिली पनवती तंबूच्या आश्रयाला. अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय गोलंदाज विघ्नेश. आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी एक धाव धावून पूर्ण केली जाते आणि धावफलकावरती 13 धावा. आणि सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना महत्वाची सूचना आहे. आणि या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली गेलेली आहे. ज्यांनी कोणी जेवण केलं नसेल त्यांनी भोजनाची व्यवस्था केलेली आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट समाधान फलंदाजी मार्कवर. हा समाधान देखील एक नावाजलेला फलंदाज आहे. सेक्टर 8 सीपीडी सेक्टर 8 मधील एक मातब्बर फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज. या ठिकाणी फलंदाजी मार्कवर 1 नंबरची जर्सी परिधान करून या ठिकाणी मल्हार 11 संघादरम्यान खेळताना हा फलंदाज, या फलंदाजाचा विचार केला तर याच्या बॅटमधून CPL मध्ये चांगली फटकेबाजी आतापर्यंत अव्वल दर्जाचा क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण बघितलंय. तोच समाधान या ठिकाणी फलंदाजी मार्कवर. समाधान उर्फ सेक्टर 8चा धोनी ज्याला म्हटलं जातं. आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती. आणि गोलंदाजी मार्कवर कालच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा शिल्पकार मयूर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर देखील तितकाच मातब्बर फलंदाज समाधान फलंदाजी मार्कवर. मयूर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आपल्या षटकातील. आणि या चेंडूवरती मात्र कुठलाही फटका सजवण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरत नाहीये. समाधान या ठिकाणी अयशस्वी ठरतोय. मात्र मयूर यशस्वी ठरला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव गेलाय. त्यानंतर जर आपण विचार केला मल्हार 11 संघाला प्रत्येक षटकामध्ये 2 तरी मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल जर 50+ टार्गेट सेट करायचं असेल तर. आणि आता मात्र समाधानच्या बॅटमधून आलेला फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कॉल केला जातोय आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. आणि स्कोरबोर्ड आपल्या समोर असेल 16 धावा धावफलकावरती. आणि समाधान अजूनही पॉपिंग क्रीज वरती आहे, बॅटिंग करतोय. फलंदाजी मार्कवर असताना
या सामन्यामध्ये काही घडू शकतं. आणि पुन्हा एकदा समाधानच्या बॅटमधून आलेला फटका, गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू गेला बघता बघता सीमा रेषा पार. दणदणीत आणि A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड चौकार आणि या 4 धावे निश्चित संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. आता कुठेतरी समाधान या सामन्यामध्ये रंगत निर्माण करतोय, सामन्याला कलाटणी देण्यामध्ये यशस्वी ठरतोय. या संघ मल्हार 11 संघाचा जर विचार केला तर साहिल उज्जैल यांनी जसा उल्लेख केला, समाधानवरती देखील आमचा खेळ अवलंबून आहे. आणि आता मात्र समाधानच्या बॅट मधून आलेला फटका, चेंडू जातोय बघता बघता सीमा रेषा पार. दणदणीत षटकार आणि या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली फलंदाजी समाधानच्या माध्यमातून. सेक्टर 8 नगरीतील CBD सेक्टर 8 मधील हा फलंदाज, याला का MS धोनी म्हटलं जातं त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी 2 चेंडूंवरती समाधान याने दाखवलंय. पहिल्या जर विचार केला या षटकाचा तिसरा चेंडू होता, त्यामध्ये चौकार मारण्यामध्ये यशस्वी ठरला. त्यानंतर देखील पुढचा चेंडू षटकार, सुंदर फलंदाजी, विस्फोटक अंदाज या ठिकाणी बहाल केला जातोय. CPL सीझन 5 मधील समाधान या ठिकाणी अग्रेसिव्ह क्रिकेट खेळताना आपण बघू शकता. 5 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि ज्याप्रमाणे साहिलने उल्लेख केला होता 50+ टार्गेट आम्ही सेट करू, त्याचाच पाठलाग करतोय समाधान. आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात आणि समाधानच्या खेळीचा अंत होतोय. समाधान बॅक टू पवेलियन. मयूरने मात्र समाधानचा विकेट घेत या सामन्यामध्ये पुन्हा रंगत निर्माण केली आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात सामावलाय आणि समाधानच्या खेळीचा अंत. समाधान बॅक टू पवेलियन. ज्या समाधानने या सामन्याला चेंजिंग मोमेंट दिली, टर्निंग पॉइंट दिला, चांगली फलंदाजी केली, तो समाधान बाद झाला. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आहे स्वतः कर्णधार साहिल. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघू शकता. आणि स्ट्राईक एंड वरती राज डावखुरी हाताचा फलंदाज फलंदाजी मार्कवर आहे. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने लॉंग ऑफच्या दिशेने टोलण्यात आलेला चेंडू, चेंडू खाली समीर येत आहेत. तत्पूर्वी एक धाव धावून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या रनिंग स्कोरबोर्ड 27 धावा. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 27, 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही येणारे 12 चेंडू, 2 षटक असतील. या 17 मधील 2 षटकांचा खेळ शिल्लक. आणि ज्याप्रमाणे साहिलने उल्लेख केला होता 50+ टार्गेट अचीव करायचं आहे, तर 50+ टार्गेट सेट करायचं आहे, तर 27 धावा धावफलकावरती. आणि अजूनही जर 50+ टार्गेट सेट करायचं असेल तर 24 धावा धावून पूर्ण करावे लागतील. 24 धावा अजूनही अंमलबजावणी स्कोरबोर्ड वरती करावी लागेल जर 50+ टार्गेट सेट करायचं असेल तर. आणि नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सेक्टर 1 चा सितारा, एक अव्वल दर्जाचा गोलंदाज अविनाश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म वरती विकेट. समोर देखील फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. तंत्रशुद्ध फटकेबाजी, हलक्या हाताने चेंडू ढकलून सिंगल स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करत होता. मात्र आता अंदाज बदलावा लागेल. आता कुठेतरी अग्रेसिव्ह क्रिकेट खेळावं लागेल जर 50+ टार्गेट सेट करायचं असेल. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका, एक बाउंड्री येणं हे गरजेचं आहे जर 50+ टार्गेट सेट करायचं असेल तर. मल्हार 11 संघ प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी 27 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज हवी लेफ्ट आर्म वरती विकेट. पहिला चेंडू आणि आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली स्वतः समीर येतोय आणि राजच्या खेळीचा अंत होतोय. पहिल्या चेंडूवरती अविनाश या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय. गोलंदाजी मार्कवर अविनाश. सामना करेल तो फलंदाज साहिल. साहिल उज्जैल एक यंगस्टर क्रिकेटर आहे, संघाचा कर्णधार देखील आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून वारंवार ओपनच्या शृंखलांमध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बघतो.
पण आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू खाली स्वतः समीर येतो. तत्पूर्वी एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत आणि संघाची धावसंख्या रनिंग स्कोरबोर्ड आपल्या समोर 28 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या सामन्यातील हे पहिलं सत्र, पहिल्या सत्रातील अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज अविनाश, गोलंदाजी मार्कवार. नवीन आलेला फलंदाज तरुण पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज. गोलंदाज अविनाश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा चेंडू देखील पंचांचा इशारा, आउटसाइड द ऑफ स्टिक पडलेला हा चेंडू आहे. नकारात्मक चेंडू, स्वैर मारा, दिशाहीन गोलंदाजी. कुठेतरी लाईन अँड लेंथ पासून गोलंदाज वंचित केला जातोय आणि या अवांतर धावेनेशी संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. रनिंग स्कोरबोर्ड आपल्या समोर आहे. 29 धावा, 29 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. अजूनही येणारे 4 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. अविनाश गोलंदाजी मार्कर, उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. पुढील चेंडू अविनाश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि आता मात्र वारंवार बघतोय दुसरा चेंडू लगातार आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चं उल्लंघन आणि या उल्लंघनानिशी 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाते. 30 धावा धावफलकावरती. आणि अजूनही जर 50+ टार्गेट सेट करायचं असेल तर 20 धावा अजूनही कंप्लीट करावे लागतील त्या मल्हार 11 संघाला. अविनाश गोलंदाजी मार्कवर आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला. पंच आमच्यापर्यंत इशारा कळवतायत. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. लाईन अँड लेंथ पासून कुठेतरी गोलंदाज बरकटतोय आणि गचाळ गोलंदाजी या ठिकाणी अविनाशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळाली, त्यानंतर एक सिंगल आली. मात्र त्यानंतर तब्बल 3 चेंडू लगातार स्वैर फेकलेत आणि कुठेतरी प्रयत्न असेल मल्हार 11 संघाचा 50+ टार्गेट सेट करण्याचा. आणि 31 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही येणारे या षटकातील 4 चेंडू शिल्लक. ओव्हरपिच चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाज एका धावेनेशी समाधान मानतायत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 32 धावा धावफलकावरती. आणि जर यानंतरचा होणारा सामना आपण विचार केला, यानंतर होणारा सामना आहे शॅडो ब्लास्टर्स विरुद्ध श्री गणेश क्रिकेट क्लब. या दोन्ही संघांना विनंती करतो आपला संघनायक लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी टॉस का बॉस कक्षामध्ये यायचा आहे. आणि हा फर्स्ट कॉल असेल शॅडो ब्लास्टर्स विरुद्ध श्री गणेश क्रिकेट क्लब. पुढील चेंडू अविनाश गोलंदाजी मार्कवर, यॉर्कर चेंडू आणि यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि गोलंदाज अविनाश सक्सेसफुल. साहिलच्या खेळीचा अंत, साहिल जातोय तंबूच्या आश्रयाला. साहिल बॅक टू द पवेलियन. आणि सर्व जमलेल्या प्रेक्षकांना, मान्यवरांना आणि खेळाडूंना विनंती करतो, जेवणाची व्यवस्था झालेली आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अकाल ज्योत 11, अकाल ज्योत सेवा संस्था यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सरशिप, हे आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. ही भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली, त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक आभार. आणि वळूया सामन्याकडे. या षटकाचा विचार केला तर अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 धावा खर्च केल्यात, 2 विकेट देखील मिळवल्यात. आणि पुढचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा लफडा, मिलन, संपर्क, मेचक काही जुळत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू अविनाशच्या षटकातील. आणि आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला आणि हा झेल मात्र धरणी मातेला अर्पण केला जातोय. साई पन्हाळकर स्वतः कर्णधार या ठिकाणी चूक करतायत, गफलत करतायत. आणि अविनाशच्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. आणि या षटकाचा विचार केला तर गोलंदाज अविनाश याने फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि चांगली गोलंदाजी. 3 अवांतर धाव सोडता फक्त 3 धावा खर्च, म्हणजेच 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती. 33 लॉस ऑफ 4 विकेट्स.
आणि विनंती करेल कुलस्वामी ॲव्हेंजर्स वेळेचा विलंब करायचा नाहीये. आपला संघ देखील आयोजकांपैकीच एक संघ आहे. महेश सर स्वतः संघ मालक देखील आयोजक आहेत, कमिशनर आहेत CPL CBD च्या कमिटीचे. 4 मिनिटांमध्ये षटक संपवावं लागेल. जर 25 मिनिटाचा जो कालावधी तुम्हाला दिलेला होता 5 षटकांसाठी, त्या कालावधीत फक्त 4 मिनिटांचा खेळ. अजूनही तुम्हाला 4 मिनिटांचा अवधी आहे. या अवधीमध्ये हे षटक संपवायचं आहे. गोलंदाज गौरव गोलंदाजी मार्कवर राईट मोर दी विकेट मारा करण्यासाठी सज्ज. आमचे परममित्र राजू प्रसाद यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक आभार. आणि हा चेंडू बघता बघता पहिल्या चेंडूवरती नकारात्मक चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, स्क्वेअर मारा. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं दडपण या ठिकाणी बघायला मिळतंय. फलंदाज एक मातबर फलंदाज, पोलीस लाईन मधील हा एक चांगला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. CPL CBD प्रीमियर लीग मध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी सज्ज फलंदाज आदित्य. आणि या चेंडूवर पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू खाली स्वतः गौरव आलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडलाय आणि फलंदाज क्रमांक 6 बाद झालाय. आदित्यच्या स्वरूपामध्ये ही विकेट आणि संघाची धावसंख्या स्थिर स्थितीत सामावली आहे 34 वरती. अजूनही या षटकातील येणारे 5 चेंडू या सामन्यातील हे पहिल्या सत्र आणि पहिल्या सत्रातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि गोलंदाजी मार्कवर गौरव. पुढील चेंडू राईट आर्मवरती विकेट मारा करते गौरव. आणि यॉर्कर चेंडू, बॅट आणि चेंडूचा कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव सरळ यष्टीरक्षकाच्या हातात समावलाय. चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक म्हणजेच हाणामारीचं षटक. सुवर्ण संधी असते फलंदाजासाठी. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 4 गोलंदाज देखील प्रत्येक संघामध्ये चांगले असतात. एखादा गोलंदाज वंचित ठरतो, मात्र तो गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरतोय गौरव. आणि हा चेंडू देखील पंचांचा इशारा. फलंदाज बाद. फलंदाज क्रमांक 7 बाद झालाय. तरुणच्या खेळीचा अंत होतोय. तरुण जातोय बॅक टू पवेलियन. आणि अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी गौरवच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती टिचून मारा करतोय. आणि तरुणची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज आलाय. तो फलंदाजी मार्कवर येणार आहे विशाल भोसले, 40+ संघाचा हा देखील एक खेळाडू. CBD 40+ संघाचा विचार केला तर संपूर्ण टीम जी आहे ती अंडर फिटनेस आहे. चांगली फिटनेस आणि वारंवार प्रॅक्टिस त्यांच्या माध्यमातून केली जाते. जेवढा खेळ यंगस्टर खेळत नसेल तेवढा त्यापेक्षा जास्त खेळ 40+ खेळाडूंचा CBD मध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर विशाल भोसले फलंदाजी मार्कवर. मागच्या वर्षीचा बेस्ट 40+ किताब त्यांनी पटकावला होता. गौरव गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 3 चेंडू आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या सत्रातील शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज गौरव गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि सर्व प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, जेवणाची भोजनाची व्यवस्था केली गेलेली आहे, तर आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. हॅलो हॅलो. आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गौरव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. पंचांचा इशारा. नकारात्मक चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. स्क्वेअर मारा. लाईन अँड लेंथ पासून कुठेतरी गोलंदाज वंचित केला जातोय. आणि
एक धाव स्कोर बोर्ड वरती ऍड केली. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील हे शेवटचे 2 चेंडू आणि टार्गेट सेट करणारे 2 चेंडू असतील. मल्हार 11 संघ फलंदाजी करताना 36 धावांवरती पोहोचलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि हा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज बाद. आणि यानंतरचा होणारा सामना शॅडो ब्लास्टर्स विरुद्ध श्री गणेश क्रिकेट क्लब. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा कॉल आहे. शॅडो ब्लास्टर्स विरुद्ध श्री गणेश क्रिकेट क्लब या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो टॉस का बॉस कक्षामध्ये यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यानंतरचा होणारा सामना शॅडो ब्लास्टर्स विरुद्ध श्री गणेश क्रिकेट क्लब. शॅडो ब्लास्टर्स संघाचा कर्णधार अनुज शुक्ला या ठिकाणी उपस्थित आहे. तर स्वतः शंतनू पळसकर नॉन स्ट्राईक एंड वरती संघाचे संघ मालक. आणि हा चेंडू देखील वुडलँड स्पॉट वरती उसळी घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू जे सांगता. आणि या चेंडू नंतर या संपूर्ण सत्रामध्ये जर मल्हार 11 संघाचा विचार केला तर 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 धावांचं टार्गेट आहे. कुल स्वामिनी अव्हेंजर्स या संघासमोर 37 धावांचं टार्गेट. श्री गणेश क्रिकेट क्लब आपला कर्णधार या ठिकाणी उपस्थित नाहीये. श्री गणेश निश्चितच यानंतरचा होणारा सामना शॅडो ब्लास्टर्स विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट्स क्लब या दोन संघादरम्यान होणारा सामना आहे. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी मी विनंती करतो संजय ओबेरॉय सर आपण देखील यायचं आहे. मेडिकल सेल्सचे प्रेसिडेंट देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत. त्यांची देखील मोलाचं सहकार्य असतं. CPLच्या सीझन 1 पासून देखील ते आमच्या सोबत जोडले गेले आहेत. संजय ओबेरॉय सर यांच्या हातामध्ये नाणेफेकीचा कौल. CBD 40+ इज द कॉल. आणि अनुज या ठिकाणी टॉस विन झालाय. काय तुमची निश्चितच या सामन्याचा विचार केला तर शॅडो फायटर संघ शॅडो ब्लास्टर संघ या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच दाखल झालाय. आणि या संघाचा कर्णधार अनुज शुक्ला आमच्या सोबत जोडला गेला. आमचे परम मित्र आहेत. त्यांना जर विचार केला तर संघादरम्यान तुमचा काय या ठिकाणी टॉस आहे टॉसचा निर्णय आणि तुमचं त्यानंतर कसं तुम्ही या सामन्यामध्ये स्ट्रॅटेजी तुमची असेल आमच्यापर्यंत आपला निर्णय कळवायचा आहे आणि आपली स्ट्रॅटेजी देखील सांगायची आहे. स्ट्रैटेजी में कोई चेंजेस नहीं है. जो लास्ट मैच में जो स्ट्रैटेजी था सेम वैसा ही रहेगा. कोई प्लेयर भी चेंज नहीं हो रहा है क्योंकि बॉलिंग हमारा बहुत अच्छा हो रहा है और फील्डर्स भी बहुत अच्छा एफर्ट्स डाल रहे हैं. और थोड़ा बैटिंग में हम लोग थोड़ा ये है और मेरा फाइनल डिसीजन ये है कि हम लोग सेम लास्ट मैच जैसा बॉलिंग ही करेंगे. निश्चितच. आणि श्री गणेश स्पोर्ट्स क्लब संघाचे कर्णधार देखील आमच्यापर्यंत जोडले गेले. त्यांना देखील मी विचारेल की तुमच्या संघामध्ये कुठल्या खेळाडूंवरती तुमचा भर असेल. ओपनिंग आमचा हेमंत पाटील आणि आमच्यामध्ये सोवी राठोड उदय आवारे हे 3 आम्ही बॅट्समॅन आमचा जास्त भर असेल याच्यावरती. आणि मला गॅरंटी आहे की हे 3 प्लेयर्स आता खेळतील आणि त्यांचा बेस्ट देतील. धन्यवाद. आणि जर विचार केला संजय ओबेरॉय अंकल हे जे आमच्या माध्यमातून संपूर्ण CPL मध्ये त्यांचं मोलाचं योगदान असतं. पूर्णपणे CPL मध्ये त्यांचं योगदान दरवर्षी आम्हाला देतात. त्याबद्दल तुमचं देखील हार्दिक आभार. आणि आपलं मत व्यक्त करायचं हे चांगलं दैदिप्यमान आयोजन आहे. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल आणि या क्रिकेटच्या खेळाबद्दल काय सांगाल. CBD की तरफ से दोनों टीमों को लाख लाख बधाई हो. टॉस जीतकर इन्होंने फील्डिंग ली है और दोनों टीम को ऑल दी बेस्ट CBD की तरफ से. थैंक यू. थँक्यू सर.
तर शॅडो ब्लास्टर्स या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. ज्याप्रमाणे अनुजने उल्लेख केला, गोलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, फलंदाज कुठेतरी फॉर्म मिळण्यापासून वंचित आहेत. तर सामना आपल्या समोर रंगलाय. 37 धावांचं आव्हान आहे. मल्हार 11 संघाने कुलस्वामी अॅव्हेंजर संघासमोर 37 धावांचं टार्गेट सेट केलंय. आणि या ठिकाणी विशाल भोसले गोलंदाजी मार्कवर 40+ हा सितारा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज. आणि ओव्हरपिच चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज घेऊन चेंडू एका धावेनिशी समाधान मानतायत. आणि या संपूर्ण शृंखलेचा विचार केला तर नाणेफेकीचा कौल जो आपण करतो तो टॉस जो आहे तो आपल्याला हुंडल ब्रदर्स यांच्या माध्यमातून हे चांदीचं नाणं आपल्याला स्पॉन्सर केलं गेलं. त्यांचं देखील हार्दिक आभार आणि मोलाचं सहकार्य आम्हाला दिलं त्याबद्दल हार्दिक आभार. आणि फायनल अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये जो संघ टॉस विन होईल त्या संघाला हे नाणं बक्षीस म्हणून दिलं जाईल. पुढचा चेंडू मयूरने मात्र या ठिकाणी हात खोललेत, मात्र चेंडू खाली राज येतोय आणि मयूरच्या खेळीचा अंत. मयूर जातोय बॅक टू द पवेलियन. मयूर तंबूच्या आश्रयाला मयूरच्या खेळीचा अंत. मयूरची खेळी संपुष्टात येते आणि अजूनही चांगला खेळ मयूरच्या माध्यमातून आतापर्यंत CPL सीझन 5 मध्ये आपण बघितलात. मात्र या गोलंदाजाचा जर विचार केला तर विशाल भोसले हा एक अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभवाची शिदोरी या ठिकाणी आपण बघितली तर अनुभव कामाला येतोय. आणि फलंदाज बाद, फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू पवेलियन. आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर मात्र विशाल भोसले यशस्वी ठरतायत. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 37 धावांचं माफक आव्हान. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर विचार केला 5 षटकांमध्ये 37 म्हणजे हे आव्हान खूप इझी, सिंपल आणि सोपं असतं. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही आश्वासन आहे, कुठलंही भाकीत करणं, कुठल्याही गोष्टीचा अंदाज बांधणं हे मूर्खपणाचं लक्षण ठरतं. विशाल भोसले तिसरा चेंडू आपल्या षटकातील आणि हा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. कुठेतरी आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू गेला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. नकारात्मक चेंडू, स्वैर मारा, दिशाहीन गोलंदाजी. कुठेतरी लाईन अँड लेन पासून गोलंदाज वंचित होतोय. आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 धावांचं आव्हान चेस करताना कुलस्वामी अॅव्हेंजर संघ. आणि हा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज क्रमांक दुसरा देखील बाद. चांगली गोलंदाजी विशाल भोसले यांच्या माध्यमातून. आणि 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचं षटक असतं. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असते, मात्र या ठिकाणी त्या सुवर्ण संधीला मात्र कुठेतरी भगदाड पडला जात आहे. गोलंदाज विशाल भोसले या ठिकाणी यशस्वी ठरतोय. एक स्वैर चेंडू देखील आला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. 2 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी विशाल भोसले यांचा 50+ चे हे जे खेळाडू आहेत हे या ठिकाणी चांगल्या प्रकारे अव्वल दर्जाची क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. उत्कृष्ट खेळ दोन्ही 50+ चे जे खेळाडू आहेत. मागच्या सामन्यामध्ये मिरान 11 संघादरम्यान खेळताना संजीव परब यांचे देखील अफलातून क्रिकेट अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगली फलंदाजी देखील, चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून बघितलीत. आणि आता मात्र विशाल भोसले देखील 50+ खेळाडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, हॅट्रिक बॉल. आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने टोलण्यात आलेला फटका. चेंडू खाली समाधान येतोय आणि CPL सीझन 5 मधील ही दुसरी हॅट्रिक विशाल भोसले आपल्या नावावर करतायत. आणि चांगली गोलंदाजी, मागच्या सीझन मध्ये देखील हॅट्रिक मिळवली होती या गोलंदाजाने. आपल्या नावाचा दबदबा CPL मध्ये 40+ च्या खेळाडूंमध्ये देखील निर्माण करताना विशाल भोसले एक अनुभवी गोलंदाज, नावाजलेला आणि मातबर गोलंदाज, एक विस्फोटक गोलंदाज. या ठिकाणी 3 सलामीचे 2 फलंदाज देखील बाद झाले. त्यानंतर समीर निंबाळकर हा एक मोठा फलंदाज आणि या फलंदाजाचा विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय विशाल भोसले. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विशाल भोसले गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी. सदोतीस धावांचं माफक आव्हान होतं, मात्र
हे आव्हान डिफेंड करताना चांगली गोलंदाजी विशाल भोसले यांच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू आणि आता मात्र साईच्या बॅटमधून आलेला फटका. नो मॅन लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि चेंडू जातोय बघता बघता अलॉंग द कार्पेट, सीमारेषा पार. हा चौकार आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या कुठेतरी पुढे सरसावते आणि 6 धावा धावफलकावरती. एक्झाम संपली बाई, 3 वाजायला आले आता, एक्झाम 2 वाजता संपते. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आणि अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून हॅट्रिक देखील प्रदान केली गेली, पण त्यानंतर मात्र कुठेतरी साई याच्या बॅटमधून आलेला फटका. आणि आता मात्र हलक्या हाताने एक चौकार आल्यानंतर मात्र संत गतीने रिस्पेक्ट गोलंदाजाला दिली आणि एक धाव धावून पूर्ण केली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मानस त्यांचा आहे. साई पन्हाळकर स्वतः कर्णधार फलंदाजी मार्कवर. एका षटका अखेरीस संघाची धावसंख्या 3 गडी बाद 7 धावा, 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान. 24 चेंडू 30 धावांचं समीकरण आपल्या समोर असेल. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, सर्व खेळाडूंना विनंती आहे, भोजनाची व्यवस्था केली गेली आहे, तर जीवनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि गोलंदाज क्रमांक दुसरा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि ओव्हरपिच चेंडू होता. साईच्या बॅट मधून आलेला फटका. चेंडू जातोय बघता बघता सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार आणि या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली फलंदाजी साईच्या माध्यमातून. एक कर्णधार कुठल्या प्रकारचा खेळ कर्णधाराचा असला पाहिजे त्या प्रकारचा एक प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून आपल्या समोर. 13 धावा धावफलकावरती. अजूनही या सामना जिंकण्यासाठी 23 धावा, 23 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान. ने मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू अलॉंग द कार्पेट आणि एक धाव या चेंडू मागे देखील अर्पित केली जाते आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे या षटकातील 4 चेंडू शिल्लक. गोलंदाज नवीन आलेला गोलंदाज आपल्या समोर आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती साईने मात्र षटकार लगावला. या साईचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये देखील चौकार लगावल्यानंतर चांगलं तंत्रशुद्ध क्रिकेट एक सिंगल काढण्याचा मानस त्याचा असतो आणि आताचा चेंडू मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. स्वैर मारा नकारात्मक चेंडू दिशाहीन गोलंदाजी. कुठेतरी लाईन अँड लेंथ पासून गोलंदाज वंचित ठरतोय आणि संघाची धावसंख्या रनिंग स्कोरबोर्ड आपल्या समोर 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण आणि हा चेंडू देखील फलंदाज विकासच्या बॅट मधून आलेला फटका. चेंडू जातोय बघता बघता सीमारेषा पार. दणदणीत षटकार आणि हा 6 धावा. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही येणारे 3 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. हे मॅन्डेटरी पॉवर प्ले फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचं दुसरं षटक आणि चांगली फलंदाजी या ठिकाणी. दोन्ही फलंदाज या मैदानामध्ये साई पन्हाळकर आणि विकास या दोन्ही फलंदाजांची अफलातून फटकेबाजी. आता मात्र या सामन्याला रन रेट इन्क्रीज करून सामना जिंकण्याचा कुठेतरी मानस कुलस्वामी एव्हेंजर संघाचा असेल. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर विशाल. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलवण्यात आलेला फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक धावतो. राजच्या हातामध्ये चेंडू पकडून यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत गॅदर होईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती लागल्यात.
समीकरण 20 चेंडू आणि 14 धावांचं. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलण्यात आलेला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी राजच्या माध्यमातून, तर कुठेतरी अयशस्वी ठरतोय. पंचांचा इशारा. चेंडू जातोय बघता बघता कार्पेटच्या साहाय्याने सीमारेषा पार. हा देखील चौकार. विकासच्या बॅटमधून चांगली फलंदाजी. तब्बल 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 3 चेंडून मागे फक्त तब्बल 12 धावा खर्च केल्यात या गोलंदाज विशाल याने. विकास याने चांगली फलंदाजी देखील केली आहे आणि अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न कुठेतरी फसला. फलंदाज या ठिकाणी अयशस्वी ठरला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. आणि अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण आहे. समीकरण सोपं आहे, काहीसं अवघड नाही. या सामन्यामध्ये जर आता विजय प्राप्त करत असेल कुलस्वामी अवेंजर संघाला, तर संत गतीने हलक्या हाताने जर हा सामना खेळ केलाच तरी हा सामना जिंकू शकतात कुलस्वामी अवेंजर संघ. मात्र जे यंगस्टर क्रिकेटर असतात, यंगस्टर क्रिकेटचा जो खेळ आहे त्या खेळाडूंना मात्र षटकार चौकार लगावण्याचा जो मोह असतो तो मोह सुटत नाही. ज्याप्रमाणे रोहित भोपी यांनी उल्लेख केला होता की जे यंगस्टर क्रिकेटर आहेत ते षटकार चौकार मारून सामना जिंकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र या ठिकाणी साई पन्हाळकर हा देखील एक अनुभवी क्रिकेटर आहे. सीबीडी नगरीतील एक चांगला फलंदाज आहे आणि 18 चेंडू 10 धावांचं समीकरण आपल्या समोर. फलंदाजी मार्कवर साई पन्हाळकर आणि नवीन आलेला गोलंदाज स्वतः कर्णधार साहिल राईट आर्म वर द विकेट. आणि हा चेंडू कुठलाही जोरकस मारण्याचा प्रयत्न नाही, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न साई यांचा नसेल, कारण साहिल उज्जैल याचा विचार केला तर हा गोलंदाज देखील एक नावाजलेला गोलंदाज आहे. एक ख्यातीप्राप्त असलेला, प्रसिद्धी प्राप्ती असलेला हा जो गोलंदाज साहिल याची हायाम ऍक्शन आपण बघू शकता. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याच्या माध्यमातून वारंवार चांगला खेळ केला जातो. 18 वर्षाचा अल्पवयीन हा खेळाडू यंगस्टर क्रिकेटर. दुसरा चेंडू आपल्या षटकातील आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. वारंवार 2 चेंडू निर्धाव फेकलेत साहिल याने. साईच्या अंगाचा वेध घेत चेंडू निर्धाव गेलाय आणि या गोलंदाजाचा विचार केला तर वारंवार सीबीडी 11 जर झालं, सीबीडी क्रिकेट मध्ये देखील चांगला खेळ. सीबीडी नगरीची जी A1 क्वालिटीची टीम आहे त्या टीम मध्ये देखील चांगली गोलंदाजी करतो हा गोलंदाज. आणि पुढचा चेंडू आणि हा चेंडू देखील आउटसाइड द ऑफ स्टंप चांगला चेंडू. गुडलाईन स्पॉट वरून उसळी घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता. लाईन अँड लेंथ एकदम परफेक्ट, अचूक टप्प्यावरती टिचून मारा. चांगली गोलंदाजी साहिल उज्जैल याच्या माध्यमातून. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता मात्र समीकरण कुठेतरी अंतर कमी होतंय. 15 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. साई पन्हाळकर फलंदाजी मार्कवर. गोलंदाज साहिल सज्ज आणि हा चेंडू देखील कुठलाही मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न नसेल आणि फलंदाज साई पन्हाळकर बाद. 4 चेंडू लगातार निर्धाव फेकले त्या गोलंदाजाने. कालच्या दिवसाचा विचार केला तर साहिल उज्जैल याने काल एक मेडन विकेट ओव्हर फेकली होती. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितली. मात्र आजचा विचार केला तर या षटकामध्ये देखील 4 चेंडू तब्बल निर्धाव फेकलेत. अफलातून गोलंदाजी. आणि समीकरण आपले 14 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. नवीन आलेला फलंदाज आहे शुभम. मला वाटतंय शुभम नाना नानी पार्क मध्ये हँगआउट करायसाठी आलेत. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा करतात त्याप्रमाणे शुभम देखील या ठिकाणी विरंगुळा करतायत. क्रिकेट तर एक परिभाषा आहे.
हॅलो 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 10 चेंडू 3 रनची आवश्यकता आहे. आणि समीकरण पुन्हा सोपं करून दिले कारण आलाय व्हाईट बॉल. आता मात्र 10 चेंडू 2 रनची आवश्यकता. नक्कीच या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या कोणा खेळाडूंना भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, लंगरचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यांनी आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला मंचाच्या लेफ्ट साईडला आपण यायचे. प्रेक्षकांना सगळी विनंती असेल, प्रेक्षक, ऑडियन्स, त्याचबरोबर प्लेयर्स सर्वांनाही विनंती असेल आपण भोजनाचा आस्वाद घ्या. पुढील काही वेळासाठी काउंटर सुरू असतील. एक 15 ते 20 मिनिटासाठी काउंटर सुरू असतील. त्यामुळं भोजनाचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यायचा आहे. 9 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण, मैदानामध्ये 2 धावांचं समीकरण. आणि आता मात्र शंतनू पळसकर स्वतः संघ मालक या ठिकाणी चेंडू खाली येत आहेत आणि अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू मागे एक धाव पूर्ण करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स या संघाला. निश्चितच आमच्या सोबत आजच्या दिवसामध्ये साथी समालोचनासाठी जुळले गेलेले दोन्ही समालोचक नवी मुंबईचे बुलंद आवाज युवराज माळी आणि रोहित भोपी या दोघांचं देखील हार्दिक आभार असेल. आणि हा सामना जिंकलाय कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स या संघाने. तिसरा सामना देखील लगातार जिंकलाय कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. धन्यवाद. तुर्तास कॉमेंट्री बॉक्सवर आमंत्रित करतो नवी मुंबईचा बुलंद आवाज, नेरुळगावचा सितारा रोहित भोपी यांना.